नमस्कार मित्रांनो, जय शिवराय मित्रांनो. तर आजच्या मी तुमचं स्वागत आहे. आणि 2 दिवस म्हणजे ब्लॉग आले नव्हते कारण थोडा जरा तब्येत डाऊन होती. कारण जरा समजून घ्या, तर मी कामावरनं आलतो जरा, तर पप्पाने घेऊन चाललेलो उरणला. तर थोडं सामान पण घ्यायचं होतं, थोडा हे पण घ्यायचं होतं. मार्केटमध्ये होतो, तर मार्केटमधून जरा सामान घेतला, छत्र्या घेतल्या. नंतर तिथून निघालं द्रोणागिरीमध्ये, थोडा काम होता, नाश्ता पण घ्यायचा होता तिकडनं घरी खाण्यासाठी. तर तिथे काय नाश्ता घेतला नाही. तर बरा ती एक जिंबडी गटणार बरं मंचुरियन घेऊ बरं. तर मी आता चाललेलो इथून, आता बरं असं टाईमपास द्रोणागिरीमधून होतं बरं, कॅमेरा चालू करते बरं असं. तर कायच करू समजत नव्हतं. पप्पा पण पाठी बसले, बोलतं फोननी चालवते. आणि वरती व्ह्यू बघा मस्त आकाशामध्ये कसला झालता भारी. आणि हा फेमस ब्रिज आपल्या द्रोणागिरीमधला, त्या ब्रिजवरनं चाललो होतो पप्पांना घेऊन. पप्पा बोलतो ब्रिज कुठं, मी पहिल्यांदा आलो होतो ब्रिजवर. पप्पा बोलतात या ब्रिजवर आम्ही कधी गेलोच नव्हतो. नंतर आलो मंचुरियन घेण्यासाठी जिंपडी गेटावर. मंचुरियन घेतले मस्तपैकी. आणि लाईक करा सर्वांनी. तर असा बोलून मी तिथून मंचुरियन घेऊन निघालो गावामध्ये. आपल्या देवीचं मंदिर अमित जसकारकर इथून. तर आमच्या देवीचं मंदिर बघ असं एकदम भारी दिसतं. इथनं हातबीत जोडले आणि नाश्ता करून घेतल्यानंतर मी व्हिडिओ काढली ना. घरी आलो, नाश्ता केला, टी व्ही बघत होतो, मम्मी सिरियल बघत होती. नंतर मग पाऊस आला. भिजायची इच्छा होती पण बरा वाटत नव्हता मला, पण भिजायला गेलो नाही. नाही तर 100% भिजलो असतो. नंतर मग आमच्या गार्डनमध्ये जाणार होतो आणि हर्षने मला फोन केला आणि मी गार्डनमध्ये पोचलो. आणि इथूनच मी आता माझा ब्लॉग एंड करणार आहे. गुड नाईट. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो. तर आता इथला बघा कसं एकदम माहोल आहे. तर माहोल पण चांगला आहे, नक्की बघा कसा माहोलमध्ये एकदम मिळून गेलो आम्ही. मस्त की बसलो तर हवा पण मस्त सुटलेली. सर्वजण असं होतं सामसूम आणि आम्ही दोघंच तिथं असं मस्त हवा खात होतो. आणि तिथून आम्ही हवा खाऊन घरी निघालो कारण आम्हाला दुसऱ्या कामाला जायचं आहे. गुड